Welcome students. Today we are going to learn on page number 76. प्रत्येक विद्यार्थ्यांनी 76 पान नंबर काढा आणि माझ्याबरोबर वाचण्याचा आनंद घ्या आणि समजून घ्या. Yesterday we learned the history of World Heritage Sites on page number 75. जागतिक वारसा स्थळांचा इतिहास म्हणजे जागतिक वारसा स्थळे की जे दोन प्रकारचे आहेत. एक सांस्कृतिक कल्चरल हेरिटेज आणि एक नैसर्गिक म्हणजे नॅचरल हेरिटेज. हे दोन संरक्षित करण्याची इच्छा इट मीन्स एव्हरी नेशन वॉन्ट्स टू प्रोटेक्ट देअर कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, बट there is no step was taken by any country in the world. But nowadays means in 20th century, the momentum for its actual creation was not until 1950s. 1950 पर्यंत प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या देशातील कल्चरल अँड नॅचरल साईट शुड बी प्रोटेक्टेड बाय आवर कंट्रीज, बट these kinds of steps was not taken by many countries. But in 1954 Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. It happened that असं घडलं की इन 1954 मध्ये इजिप्त नावाचा देश started plans. Who started the plans? Egypt started the plans. For what? To build the Aswan High Dam. It means in their country there was a high dam which is known as Aswan. इजिप्तमध्ये आस्वान नावाचं एक मोठं धरण, DAM डॅम मीन्स धरण, टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम नाईल रिव्हर. इजिप्त देशामध्ये वाहणाऱ्या नाईल नदीवरती आस्वान धरण पाणीसाठा म्हणून आणि पाण्यावर नियंत्रण येण्यासाठी बांधण्याची कल्पना किंवा एक योजना इजिप्त देशाने सुरू केली. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन would have flooded the valley containing Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. If Egypt built such kind of Aswan Dam on the river of Nile, they thought, or the construction would have
the dam's construction would have flooded Abu Simbel temples and many kinds of ancient Egyptian temples. जर नाईल नदीच्या बांधावरती किंवा नाईल नदीवरती जर हे धरण बांधलं गेलं, कोणतं आश्वान नावाचं धरण जर बांधलं गेलं, तर त्या धरणाच्या पाण्यामध्ये अबू सिम्बल सारखे प्राचीन मंदिरं आणि त्याचबरोबर इजिप्शियन लोकांची आर्टिफॅक्ट्स मीन्स न्यूमरिकल ऑर लार्ज नंबर ऑफ ब्युटिफुल टेम्पल्स विल बी रुइन्ड. रुइन मीन्स सर्वनाश होणे. इट मीन्स प्लेंटी ऑफ or many a large number of temples will be destructed in that water or they will drown. DRAWN drown means पाण्यात बुडून मरणे. असे अनेक मंदिरं पाण्यामध्ये जातील. So to protect the temples and artifacts, मग या पाण्यामध्ये बुडणारे अबू सिम्बल टेम्पलसारखे जे अनेक मंदिरं आहेत का जे आपली सांस्कृतिक वारसा आहे हा पूर्णपणे टिकला पाहिजे, तो अस्तित्वात राहिला पाहिजे. म्हणजे प्राचीन मंदिरंही टिकली पाहिजेत आणि न्यू डॅम ऑन द नाईल रिव्हर शुड बी बिल्ड. आणि त्याचबरोबर नाईल नदीच्या वर धरण पण बांधलं गेलं पाहिजे. मग मंदिरंही बुडता कामा नये, पाणीही अडवलं गेलं पाहिजे. अशा वेळेला काय करणार तर युनेस्को लॉन्च्ड ॲन इंटरनॅशनल campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. The decision was taken by the UNESCO. युनेस्को या संस्थेनं एक निर्णय घेतला. केव्हा? इन 1959 1959 असा निर्णय घेतला की पाण्यात बुडणारे जे मंदिर आहेत अबू सिम्बल प्रमाणे असे सगळे छोटे मोठे मंदिरंचं पुन्हा निर्माण करणे, म्हणजे त्याच दगडांचा वापर करून हे पाण्यापासून वाचवण्याकरता यांचं उत्खनन करणे किंवा त्यांना बाजूला काढणे, त्यांची दगडं जसेच्या तसे काढणे आणि एका उंच ठिकाणावरती बांधणे, जेणेकरून तेच मंदिर ॲज इट इज जसून तसे वाटेल अशा पद्धतीने उंच भागावरती बांधणे. अँड फ्रॉम दॅट इयर द मूवमेंट स्टार्टेड to build or to reconstruct the old temples which will be ruined or which will be dismantled म्हणजे खराब होणे. to the higher ground. To project cost an estimated US 80 billion or 80 million, 40 million of which came from 50 different countries. Because the project success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. That's why
UNESCO decided that to rebuild the construction. मग युनेस्कोने ठरवलं का आता हे सगळे मंदिरांचं आपल्याला पुन्हा निर्माण करायचे. याच्याकरता अमेरिकन डॉलरमध्ये $80 मिलियन हा खर्च अपेक्षित होता. मग हा खर्च एकट्या इजिप्त देशाला परवडणारा नव्हता. दॅट्स वाय द डिसिजन वॉज टेकन बाय द युनेस्को to collect money from 50 different countries. 50 विविध देशांकडून हा निधी मिळवायचा. म्हणजे 80 मिलियन जो डॉलर खर्च आहे, अमेरिकन डॉलर जो खर्च आहे, त्यापैकी 50 देशांकडून 40% रक्कम म्हणजे 50% रक्कम, 80च्या निम्म 50% रक्कम ही 50 देशांकडून वर्गणी करायची आणि 80 पैकी राहिलेले $40 मिलियन हा इजिप्त देशाने खर्च करून पाण्यामध्ये बुडणारी मंदिरं उंच भागावर नेऊन जसून तशा पद्धतीने स्थापन करणे, अशा प्रकारचा एक विचार हा पुढे आला. अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अॅन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. अशा पद्धतीने युनेस्को या संस्थेच्या अंतर्गत एक नवीन छोटी संस्था निर्माण झाली. त्या संस्थेचं नाव आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स. मॉन्युमेंट्स मीन्स स्मारके, साइट्स म्हणजे स्थळे, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे. अशा प्रकारची एक समिती स्टार्टेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण होण्याकरता ही मूवमेंट कोणती? द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स नावाची एक संस्था उदयास आली. का ज्या संस्थेचं कार्य असं राहील की ज्या देशामधले प्राचीन स्ट्रक्चर्स, एन्शंट स्ट्रक्चर्ड शुड बी रिस्टोअर्ड, ती त्यांना पुन्हा आपण रिस्टोअर केलं पाहिजे, त्याची पुन्हा पुनर्बांधणी केली पाहिजे, त्यांना नष्ट होऊ देता कामा नये. असा एक भाग या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. देन शॉर्टली देअर आफ्टर, त्यानंतर लवकरच म्हणजे इन 1965 घटनाक्रम पहा. 1950 मोहीम स्टार्ट. 1954 इजिप्त वॉन्ट टू बिल्ड अ एशियन डॅम ऑन नाईल रिव्हर. In 1959 the movement started and UNESCO gave its special attention to this matter. या मॅटरमध्ये युनेस्कोने लक्ष घातलं. and the UNESCO started a new organization which is known as International Council on Monuments and Sites. त्यानंतर shortly afterwards, त्यानंतर लगेचच in 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. त्यानंतर लगेचच 1959 नंतर
6 वर्षाने म्हणजे 1965मध्ये व्हाईट हाऊस कुठं आहे तर अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन शहरामध्ये व्हाईट हाऊस नावाचं एक मोठं राष्ट्रपतींना राहण्याचं एक ठिकाण का जिथून अमेरिकेची संसद चालते असं हे व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट म्हणजे काय तर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली की ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळाबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचाही संरक्षण करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय त्यामध्ये ठरला गेला टू प्रोटेक्ट द हिस्टॉरिकल अँड कल्चरल साईट्स but to also protect the world's significant natural and scenic site also. आणि त्याचबरोबर कल्चरल हेरिटेज बरोबर नॅचरल हेरिटेजसुद्धा सांभाळता आलं पाहिजे अशा प्रकारचा एक विचार समोर आला. फायनली इन 1968 मध्ये The International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm. त्याचबरोबर 1968 मध्ये किंवा 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघ जसा सांस्कृतिक एक संघ होता तसा निसर्गरक्षक एक संघ निर्माण झाला. त्याला इंग्लिशमध्ये इज नोन ॲज इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने निसर्गरम्य स्थळांचंही संरक्षण करण्यात येईल अशा प्रकारचा एक विचार नवे उद्दिष्ट या संस्थेसमोर मांडलं का जे उद्दिष्ट निर्माण होण्याकरता ही सभा पार पडली स्वीडनमधील स्टॉकहोम मानवी पर्यावरण या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये हे उद्दिष्ट त्यांनी सादर केलं. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम स्वीडन इन 1972 1972 म्हणजे आजपासून 48 वर्षापूर्वी हा विचार मांडला गेला. आता युनेस्को या संघटनेचं पहिली एक संस्था होती इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स. नंतर निर्माण झाली युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट कुठं इन स्टॉकहोम. देश कोणता आला स्वीडन. आणि केव्हा सुरू झाली इन 1972. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world's cultural and natural heritage was adopted by the UNESCO's General Conference on November 16, 1972. 1972 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी या उद्दिष्टांचं म्हणजे सांस्कृतिक वारशाबरोबरच नैसर्गिक वारसासुद्धा टिकला पाहिजे
या उद्देशाने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला गेला. केव्हा? इन 1972. कुठे? इन स्वीडन, स्टॉकहोम या देशामध्ये. कोणाच्या समोर? युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. इथपर्यंत कळालं. यानंतर पुढील टप्पा सुरू होतो. आपण 3 टप्पे पाहिले. पहिल्यांदा पाहिला बिगिनिंग, दुसरा होता हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, तिसरा द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे जागतिक वारसा समिती. जगामध्ये असलेले सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा टिकवणारी जी संस्था आहे युनेस्को, त्या युनेस्कोच्या अंतर्गत एक जागतिक वारसा समिती आता निर्माण झालेली आहे. टुडे, वाचन करतो मी, लक्ष द्या. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 states, parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. This is very long sentence. फार मोठं वाक्य आहे. कुठं थांबायचं हाच प्रश्न आहे. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Sites. आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणकोणती ठिकाणं समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये जगामधले कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज जे आहेत, या कल्चरल म्हणजे मानवनिर्मित, नॅचरल म्हणजे निसर्गनिर्मित, या वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारशामध्ये कोणकोणत्या देशांचे कोणकोणते वारसे त्याला दर्जा द्यायचा हे कोण ठरवतं? तर ही जागतिक वारसा समिती ठरवते. जसं वेरूळच्या आणि अजंठाच्या लेण्या आहेत. आधी कळस मग पाया, अशा प्रकारचं जसं की वेरूळ अजंठाच्या लेण्या जागतिक वारसा हक्कामध्ये किंवा जागतिक वारसा म्हणून ठरवण्यासाठी युनेस्कोची एक कमिटी म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी येते. हे सगळं स्ट्रक्चर ती पाहते आणि पाहिल्यानंतर या कमिटीमध्ये अनेक देशांचे सदस्य असतात. मग हे सदस्य त्या ठिकाणाचा सांगोपांग म्हणजे अगदी मुळापासून तर आत्तापर्यंत याचा अभ्यास करतात
त्याची ग्रॅव्हिटी किती आहे, हा सगळा विषय चर्चेला जातो. आणि चर्चेला गेल्यानंतर द कमिटी मीट्स वन्स अ इयर, नंतर ती एका वर्षाने भेटते. अँड एव्हरीबडी हॅज टू प्रेझेंट इट्स डिसिजन बिफोर द कमिटी मेंबर्स. मग प्रत्येकजण आपला निर्णय किंवा अभिप्राय त्या कमिटीसमोर सांगण्याचा प्रयत्न करतो, नव्हे सांगतो. अँड कन्सिस्ट ऑफ द रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6 terms बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory, means regions to be considered for inclusion on the World Heritage List. म्हणजे काय, तर ही जागतिक वारसा समिती आपल्या प्रदेशातील नवीन स्थळ शोधून काढते आणि नवीन स्थळ शोधून काढल्यानंतर जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा, यासाठी नामांकन किंवा नामनिर्देशन आपल्या भाषेमध्ये एक अर्ज किंवा विनंती करणे. आणि अर्ज किंवा विनंती करून त्या संस्थेपर्यंत आपला अर्ज गेला का मग ती समिती हे सगळं ठरवते. आणि मग हे ठरवताना साधारणपणे 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा त्याच्यामध्ये एक समावेश असतो. आणि त्या प्रतिनिधींनी हे सगळं शोधून काढल्यानंतर ते या युनेस्को संस्थेसमोर नामांकन सादर करतात. आणि नामांकन सादर केल्यानंतर ती संस्था याबद्दलचा म्हणजे हा जागतिक वारसा आहे किंवा नाही याचा निर्णय ती घेते, संस्था घेते. मग त्या संस्थेने निर्णय घेतल्यानंतर तो वर्ल्ड हेरिटेज ठरला जातो. मग आता पुढचा टॉपिक आला, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे जागतिक वारसा स्थळ हे कसं ठरवलं जातं, त्याचे निकष कोणकोणते, तर हे पान नंबर 77 दिलेलं आहे. तर ते यानंतर आपण लगेचच पाहूया. समजलं असेल तर ठीक, नसेल समजलं तर समक्ष येऊन एकदा भेटून जा किंवा गाईडमधून वाचा. परंतु स्पेलिंग पाठ करून ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या समजावून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. व्हिडिओ आजूकही लांबवता येईल, परंतु अपलोड होण्याकरता त्याला वेळ लागतो. म्हणून इथं आपण थांबूया आणि पुढं 77 पान नंबरवरचा लगेच तयार करूया. दॅट इज द एंड. ओके, ऑल द बेस्ट फॉर पेज नंबर 76.